सलामीची जोडी मुकेश नांदुरकर आणि त्याच्या सोबतीला संदीप गोराटकर. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. ओ कट केला. ओ हो पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित होता, त्याच्या पुढे बॉल थोडासा पडला. एक चांगलं बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि मुकेश नांदुरकर लागोपाठ 3 षटकार जर त्यांना मारले तर प्रिन्स शिकारी यांच्याकडून 5,555 रुपये मुकेश नांदुरकरला दिले जातील. मित्रप्रेम आपण पाहतोय आणि अजूनही चांगल्या प्रमाणात व्हीवर्स तुम्हाला बघायला मिळतात. अप्पर कटच्या अंदाजामध्ये फटका खेळून काढलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल येतो डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉलचा पाठलाग करत असताना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करतो आणि 2 धावांनी आता स्कोर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कारिवली संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करताना आपण बघितला. चांगला खेळ कारिवलीच्या माध्यमातून आपण पाहिला. ओ पुन्हा एकदा पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डला भेदलाय. बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. चौकार. मॅच मध्ये पहिल्या सामन्यात मुकेशनं खूप चांगला खेळ साकारला होता. बॉल थोडासा कमी गतीने आला. शेवटच्या क्षणाला खरं तर विचार बदलावा लागला फलंदाजाला. हलक्या हातानं स्टिअर करत असताना 1 धाव तेथे प्राप्त केले. 1 धावेने स्कोर आता पुढे जात असताना तुम्ही बघितलं 9 या आकड्यावर पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये महेश काबूकर गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा पंच केलाय. जागा मिळाली आहे. व्हॉट अ शॉट. नेत्रदीपक हा फटका निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. कवच बाउंड्री लाईनला पार करत असताना येतोय आणखी एक चौकार. लेग ब्रेक. बघा आणि सर्व संघांना आता विशेष सूचना आहे. जोपर्यंत अंपायर मॅच डिक्लेअर करत नाहीयेत की सामना फिनिश झालाय तोपर्यंत कुठलाच खेळाडू बाहेर कोणत्या संघाचा येणार नाही याची नोंद असू द्या. आल्यास पेनल्टीला सामोरे जावं लागेल. कुठल्या प्रकारचा गालबोट न लागता आपल्याला एन्जॉय ट्रॉफी सक्सेस करायची आहे. त्या अनुषंगानं सर्वच खेळाडूंनी आम्हाला सपोर्ट करणं आवश्यक. एन्जॉय ग्रुपला सपोर्ट करणं आवश्यक. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 11 धावा संदीपच्या बॅटमधून आल्या. 13 धावा सांघिक धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली. सेकंड ओव्हर. मुकेश समोर यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये बॉल आहे. स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचला. वेळ होती 1च धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याची. स्कोर 1 धावेने पुढे गेलेला आहे. 14 ह्या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 14 रन्स ऑन अ बोर्ड. रघुनाथ स्फोट वडून अवघड टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 14 धावा आहेत.
जितू धुमाळे पुढचा बॉल क्लीन बॉल दांडी उडवली आहे आणि स्टंप गेला सरळ नाईट वॉकिंगला विकेट गॉन. धक्का लागलेला तो हनुमान टेंबोली संघाला. 14 धावा धाव फलकावरती आहेत. जय हिंद नांदुरकर नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर एंटर होतोय. पुन्हा एकदा जितू धुमाळे. हो हो आले आल्या पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे. फील्डर डाऊन दी बॉल येतोय अँड ही मेक्स नो मिस्टेक. चुकी करत नाहीये. लागोपाठचा दुसरा धक्का विकेटचा पदर. हॅट्रिकची संधी असेल. काल कुमारनं साईश कारभाव संघाकडून खेळत असताना विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. बघूया जितू धुमाळे हॅट्रिक कंप्लीट करणार का. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन नांदुरकर. आणखी एक विस्फोटक धडाकेबाज फलंदाज जे हनुमान टेंबोली संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली राहिली परंतु या ओव्हरमध्ये आता विकेट्सवरती विकेट येत आहेत. हॅट्रिक चेंडू आता इथून जितू धुमाळे घेऊन मार्गस्थ होतोय. सामना करेल फलंदाज नितीन नांदुरकर. हॅट्रिक कंप्लीट करणार का या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक बॉल. हो हो लाऊड अपील. या स्पिंगर गोज अप. विकेटची हॅट्रिक कंप्लीट. लागोपाठ 3 खेळाडूंना बाद केलाय. जय हनुमान टेंबोली आता बॅकफुटला. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. नितीन समोर हॅट्रिक बॉल. सुरुवातीला थोडा पुढे. यस बरोबर ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या समोर सापडलाय. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम नितीन शर्मा. लागोपाठ 3 खेळाडू बाद झालेत. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. जितू धुमाळेनं अक्षरशः कंबरडा मोडीत काढलाय. तो बॅटिंग करत असणाऱ्या जय हनुमान टेंबोली संघाचा. संदीप आता विचार करत असेल. सुरुवात फार सुंदर झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा त्याही महेश काबूकरच्या विरुद्ध आपण 13 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि तदनंतर संघ अडचणीमध्ये गेलेला. जितू धुमाळेला जरूर या ठिकाणी फक्त विकेटची भूक आहे असं वाटतंय. ज्याप्रमाणे त्यानं भेदक गोलंदाजी केल्या, आक्रमक गोलंदाजी केलेली आहे. क्वार्टर फायनल मध्ये या अगोदरच टीम लवेश 11 जय बजरंग कारिवलीनं प्रवेश केलेला आहे. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल तो कारिवलीच्या विरोधात. कालुराम मळवी येतोय नवीन फलंदाज. 14-3. फुल टॉस बॉल समोर ओव्हर द बॉर्डर रेट. गोलंदाजच्या डोक्यावरनं बॉलला पाठवल्या लॉंग ऑफ कडे. एकच जाव तेथे मिळेल. बिरू पाटील चांगली फिल्डिंग. एका धावेने स्कोर 15 वर. फॉलो विकेटचा विचार केला तर 14-0 आणि 14-3. लागोपाठ 14 वर 3 खेळाडू बाद होताना आपण बघितले आणि अक्षरशः तिथून उतरती कला आपल्याला बघायला मिळाली ती जय हनुमान टेंबोलीच्या बॅटिंग क्रमामध्ये आणि त्याच्या डावामध्ये.
आज तर खेळ क्रिकेटचा आहे. यावेळेला आता पुन्हा एकदा सॉफ्ट हँड फ्लिक केला, फुल टॉस वर घेत असताना बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल वेगानं सरसावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, हा प्रयत्न धोकादायक होता. ऑलरेडी विकेट चालल्यात आणि अशा कंडिशन्स मध्ये आणखी एक फलंदाज तुम्ही गमावतायत. धावबादच्या स्वरूपामध्ये ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारल्यासारखं आहे. चौथा धक्का. कालुराम मडवी सुद्धा आता धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला मुकेश नांदुरकरनं आणि तेथे मात्र मोठा फटका बसला. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा, 17ला 4 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 13 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धुमाळेनं 4 धावा खर्च करत असताना 3 महत्वाचे विकेट घेतलेत. थर्ड ओव्हर भिरू गोलंदाजी करण्यासाठी येतोय. भिरूच्या समोर आता भिवून नाही तर हिमतीने लढावं लागेल. ते मुकेश नांदुरकरला, टीमचा कॅप्टन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुढे टाकला बॉल वाईड ऑफ फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्यात आला सॉफ्ट हँडनं. डीप मधून एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जोपर्यंत बॉलवर येणार तोपर्यंत वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. थोडासा संयमी खेळ आपल्याला. यावेळेला थोडीशी जागा बनवली आहे. जागा बनवून स्ट्रोक क्रिएट करत असताना सोमनाथ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या त्या 20. बघा, ज्या वेळेला तुमचे लवकर खेळाडू बाद होतात त्यावेळेला जरूर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर दबाव येतो आणि त्यांना त्यांच्या स्वभावा व्यतिरिक्त खेळ करावा लागतो. आणि तसाच काहीसा खेळ आता फलंदाजांकडून आपण पाहतोय. बिरूचा बॉल हो समोर लॉफ्ट केलाय आणि काय प्रयत्न होता गोलंदाजाचा. वाह, जबरदस्त एफर्ट होता बिरूचा. झेल पकडता आला नाही परंतु त्याच्या प्रयत्नांना 100 आउट ऑफ 100 एपा. हो, फिटनेस, त्याच्यासाठी फिटनेस महत्वाची आहे आणि बिरू पाटील त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. ज्या प्रकारे त्यांनी त्याची बॉडी मेंटेन ठेवली आहे, फिटनेस मेंटेन ठेवली आहे, पूल केलाय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. बराच काळ हवेत होता बॉल. इथे देखील एक जाव. ही भीती असते बघा, ज्या वेळेला तुमचे लवकर खेळाडू बाद होतात त्यावेळेला जरूर आपण पाहतो की जिथे डबल रन असते तिथे देखील थोडीशी मनामध्ये भीती येते की इथे विकेटर जाणार नाही ना. पुन्हा एकदा भिरू पाटील मुकेश समोर प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा. याही वेळेला पुलचा फटका पाहायला मिळाला परंतु येथे देखील फक्त एक जाव. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे 22 वर. आता वातावरणामध्ये देखील थोडासा बदल झाला. पाऊस होऊन गेला, आउटफील्ड थोडीशी आता स्लो झालेली आहे आणि बॉल देखील थोडेसे आता थांबून येतात. असं वाटलं होतं की ज्या वेळेला विकेटवर पाणी आहे की बॉल स्कीट होऊन येणार परंतु तसं घडत नाहीये. ज्याप्रमाणे एक्सपेक्ट करतात बॅटर्स त्याहून थोडेसे स्लो बॉल येताना आपण बघितले. सोमनाथ समोर यावेळेला ऑन द राईट ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इथे देखील फक्त एकच धाव आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती तुम्ही पाहतायत 23ला 4 गडी बाद. प्लस क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला.
23ला 4, 3 षटकांचा केस समाप्त. चौथं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर गोविंद ज्यानं आज मॅच विनिंग गोलंदाजी देखील केली. अतिशय सुंदर बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. ओ बॅकफुटला गेले, पंच केलाय, चांगला फटका आहे. डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि त्याच दरम्यान एक धाव ते कंप्लीट केली आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये किमान 14 ते 15 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40 टार्गेट जर इथून सेट केलं तर डेफिनेटली एक चांगला फाईट बॅक आपण म्हणू शकतो. वडूनवगरच्या विरुद्ध रिव्हर्स खेळलाय, फिल्डर उपस्थित, थेट क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि फलंदाज येथे बाद होतोय मुकेश नांदुरकर. आणखी एक मोठा धक्का. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोविंद, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, बॅकफुटला जाऊन कट केलाय, दिशा दाखवली. ओ काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. डाईव्ह लगावत असताना बॉल अडवला तेथे. एकच धाव मिळेल आणि स्कोर आता एका धावेने पुढे गेलेल्या धावफलकावरती 25 धावा. काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब. डाईव्ह लगावत असताना स्वतःला झोकून दिलं त्या ठिकाणी फिल्डरनं. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता का ते बघावं लागेल रिप्ले मध्ये. डॉट बॉल तर जरूर आलाय. गोविंद येस, शार्प आउट स्विंगर होता, पडल्यानंतर हलकासा काटा बदलणारा बॉल. वन ऑफ द ग्रेट लेफ्ट आर्मर. यावेळेला पुन्हा एकदा पंच केलाय, बॅकफुटला जात असताना सोमनाथ ऑप्शनच्या बाहेरचे बॉल फार चांगल्या प्रकारे खेळतोय आणि इथे देखील धावबादची संधी होती आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक बाद होतोय. धक्का क्रमांक 6. ओ पुन्हा बॅकफुटला जाऊन पंच केला, बॉल आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेल्या धावफलकावरती धावा झाल्या ते एकूण 29 आणि 30 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. 30 रन्स टू विन इन 4 ओव्हर. रघुनाथ स्मृती, वडूनवगर, विनोद पाटील खुश आहेत, राजेश धाकल्या पाटील हे सुद्धा खुश आहेत आणि अशोक पाटील हे सुद्धा एन्जॉय करतात, सामन्याचा आनंद घेत आहेत, ते सुद्धा खुश असतील आणि पाठीराखे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. विशेषतः अजय पाटीलचं कौतुक करावं लागेल.
थोडंसं करेक्शन आहे, 28 धावा स्कोर कार्डवर देत आणि 29 लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. सेकंड इनिंगला आपण आता सुरुवात करणार आहोत आणि आवाज पुन्हा एकदा ऐकूया आपण योग पायकर यांचा. एस डी जे. सो मच समीर ठाकरे आणि धन्यवाद. डिझर्व मॅन कर्स पिक्चरमधलं हे सॉन्ग आपण ऐकलात आणि काय सुंदर काम केलं होतं. ऋषी कपूर यांचं हे पिक्चर आहे आणि गाणी देखील त्याच लेवलची आहेत. खरोखर फार सुंदर सॉन्ग आपण डीजेच्या माध्यमातून ऐकत आहोत. क्रिकेटची संगत, डीजे मॅनच्या संगत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. पहिला डाव इथे समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय अगदी टिंबवली संघाला झुकवण्याचं कार्य केलेलं आहे. पहिल्या डावामध्ये टीम वडूनवरच्या माध्यमातून पाहायला गेलं, विशेषतः आपण जितू धुमाळेचा विचार केला. वॉट अ बॉलिंग स्पेल, काय सुंदर गोलंदाजी त्याने केली. सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट त्याने प्राप्त केलं. अखेरकार या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक आहे. विकेट हॅट्रिक खारबावचा कुमार पाटील याच्या नावी एक राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक. आणि त्यानंतर मात्र त्याच यादीमध्ये जितू धुमाळेने त्याची आता नावाची पाटी जी आहे ती लावलेली आहे. पहिल्या डावामध्ये 28 धावा लागलेल्या आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे आणि आता दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात करणार आहोत. 29 धावांचं छोटंसं टार्गेट आहे महेश काबूकर आणि त्याला साथ देण्याकरता आपण पाहतोय राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. टिंबवली संघ म्हटला तर एक लढाऊ संघ आहे. कधी पलटवार त्यांच्याकडनं पाहायला मिळेल कारण भिवंडी तालुक्यामध्ये या संघाचा देखील बोलबाला. मॅच ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल, गोलंदाज काळूराम तयार. पहिला चेंडू हलक्या हाताने दिशा दाखवली, गॅप तिथे आहे तटीय सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करतोय. दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण. आता या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील कारण ऑलरेडी तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही अशा धावा खर्च केल्यात तर कदाचित मी म्हणेन सामन्यापासून तुम्हाला दूर जावं लागणार. क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं आहे. मी माझ्या कॉमेंट्रीमध्ये नेहमीच सांगत असतो क्षेत्ररक्षण म्हटलं क्रिकेटचा पाया आणि क्रिकेटचा पाया जेवढा मजबूत राहणार तुमचं घर देखील तेवढंच चांगलं मजबूत राहणार. पाया डगमगणार तर घर देखील डगमगणार. पहिल्या चेंडूवर ते काय सुंदर फटका खेळला होता. सेन्सिबल क्रिकेट. 2 धावा पूर्ण झाल्या. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस आतमध्ये वळण गेला चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी
आणि याच गोलंदाजी करता या गोलंदाजाला ओळखलं जातं. हुकुमाचा इक्का आहे टिंबवली संघाचा. लुक ॲट दॅट. ओ जबरदस्त बॉल पडल्यानंतर अगदी हातभर चेंडू आतमध्ये वळण घेताना आपण पाहिलं. एकाच ॲक्शनमध्ये दोन बाजूने चेंडू फिरवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे आणि सध्याच्या घडीला तो चेंडू त्याने हाताळला. डॉट बॉल आलाय. सुरुवात बघा काळूरामची या चेंडूवरती चांगली झाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस बीट होतोय. यष्टीरक्षक बीट झाला फलंदाज. चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टेप सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय नशिबाचा चौकार. याचा खेळ चांगला राहणार तो या स्पर्धेमध्ये बाजीगर ठरणार. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो बॅटची कडा लागली आणि चेंडू यस्टांच्या मागे ट्रॅव्हल झाला. चौकार या चेंडूवरती पाहायला मिळाला. पुढचा चेंडू शफल क्रॉस. यावेळेस जागा बनवून खेळवायचं होतं आणि चेंडू आपण पाहतोय. यस पंचांचा यावेळेस उशिराने का होईना परंतु निर्णय आमच्याकडे पोहोचलेला आहे. व्हाईट बॉल. डाबे एसटीचा बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी ते पाहिलं आणि रेफर करण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने अर्थात टिंबवली संघाने DRHची मागणी केलेली आहे. अँड दॅट इज अ व्हाईट बॉल. यस आणि DRH देखील गमावलेला आहे टीम टिंबवली संघाने. यानंतर जो निर्णय पंच देणार तो तुम्हाला स्वीकारावा लागणार. व्हाईट बॉल एकदा पुन्हा वाढली जाणार. धावसंख्या 7 या अंकावरती आहे. वाव ब्युटिफुल बॉल. स्विंग अँड मिस. झाडू शॉट खेळायचं होतं. स्वतःला झुंकून दिलं होतं. फ्रंट फूटला आला होता फलंदाज. अगदी मी म्हणेन पूर्णपणे गोल आकारामध्ये बॅट फिरवली होती परंतु मोमेंटला ओळखलं काळूरामने आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याने टाकला. डॉट बॉल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कनेक्शन नाहीये यष्टांच्या मागे. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. पहिला विकेट गमावलेला आहे टीम वडूनगर या संघाने. पहिलं विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. अगदी पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाने केला होता परंतु बघा मी मगाशी उल्लेख केला होता टिंबवली संघाचा हा जादूगर आहे आणि ती जादू आता आपल्याला त्याच्या फिंगरमधनं पाहायला मिळते. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता विदेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. यावेळी सलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली गेली. फिंगर ऑफ फलंदाज होणार बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय.
सो मच. मैदानाच्या आतमध्ये समीर ठाकरे थोडंसं दुःख देखील आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण करूया पुन्हा एकदा डिझेमॅनचं कौतुक, कारण ज्यानुसार सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आहे त्याचनुसार डिझेमॅन देखील सॉन्ग ऐकवत आहेत. हो, थोडंसं दुसरं वातावरण, हेझी क्लायमेट्स आपल्याला बघायला मिळते आणि येस डीजेसाठी टाळ्या वाजतायत अंपायर्सकडून. डीजे पर्सी जबरदस्त सध्या सॉन्ग ऐकवत असताना, परंतु मॅच या ठिकाणी रंगतदार आहे. 18 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. कालुराम मडवी अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. पहिली विकेट मिळाली यष्टीचित, महेश काबूकरला तिथे आउट केलं आणि त्यानंतर विदेश लेग बिफोर द विकेटच्या साह्याने त्या ठिकाणी आउट झाला. आता 18 मध्ये 22 करायचे आहेत. वातावरणाचा आपण विचार केला तर योग पायकर या धावा देखील कठीण होऊ शकतात चेसिंग करण्यासाठी. नक्कीच. आणि मगाशी मी उल्लेख देखील केला होता समीर की टेंबवली संघ एक लढाऊ संघ आहे, कधी पलटवार त्यांचा होऊ शकतो आणि सध्याच्या घडीला आपण विचार केला ना तर त्यांचा देखील दबदबा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच सुरू करायची. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी मुकेश नांदुरकर बॉलिंग मार्कवर येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जरूर होतोय. फर्स्ट वॉर्निंग, येस पहिली वॉर्निंग आता अंपायरने या ठिकाणी दिलेली आहे ती जय हनुमान टेंबवली संघाला. मुकेश नांदुरकडला आपण पाहतोय, सेनेचा सेनापती आहे, संघनायक आहे टेंबवली संघाचा आणि त्याला माहिती आहे त्याची जबाबदारी काय आहे आणि त्या जबाबदारीला ओळखून मात्र आता षटक क्रमांक 2 आपण त्याच्या माध्यमातून पाहत आहोत. 18 मध्ये आता 22 बनवायचे टीम वडूनगर या संघाला आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धुकं भरपूर आलेलं आहे, धुकट वातावरण आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय, चेंडू वेगवान गतीने सरकतोय लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा ते पूर्ण फेकी यावेळेस चांगली, दुसरी पूर्ण होणार का? जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा अगदी जलद गतीने पूर्ण केल्या. थोडासा डीप मध्ये होता फिल्डर. अशा कंडिशन्स मध्ये बॉल तेवढे ट्रॅव्हल होत नाहीयेत, परंतु इथे फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. 2 धावा वेगाने कंप्लीट करत असताना चांगली रनिंग दाखवत आहेत विकेटच्या मध्ये आणि सध्याच्या घडीला स्थिती तीच आहे. सिंगलला डबलमध्ये जर आपण कन्वर्ट केलं तरी आपण हा सामना जिंकू शकतो, कारण आता 17 बॉल शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता आहे. तेवढं मोठं अंतर नाहीये बॉल आणि धावांमध्ये. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये साकारलं जातोय. फलंदाज तयार. ऑन साईडला यावेळेस मनगटी फटका पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली गेली, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेच्या दिशेने दरम्यान. चांगलं क्षेत्रक्षण झालं आणि या चेंडूवरती मात्र फलंदाजाने एकच धाव पूर्ण केली. पार्टनरशिप करत आहेत दोन्ही बॅटर. आता विकेट लवकर 2 गेल्यानंतर बागीदारीची आवश्यकता होते आणि ती बागीदारी आता या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. परंतु एन्जॉय ट्रॉफीच्या सर्वच सभासदांनी जी मेहनत घेतली ना ती मेहनत आज रंग आणत असताना, कारण योग या स्पर्धेची चर्चा आज भिवंडीमध्येच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. कारण उद्या आपण ठाण्यातील कल्याण डोंबिवलीमधील संघांना देखील खेळताना पाहणार आहोत. यस. आणि सध्याकडे ठाणे नव्हे तर यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र या सामन्याचा आनंद घेतोय, या स्पर्धेचा आनंद घेतोय. बॅटर यावेळेस तयार. राजा आहे स्ट्राईकला, राजा पाटीलला आपण पाहतोय. आता पण त्याच्या बॅटमधनं आपण संदीप आहे. पुलचा फटका ऑन साईडला, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू निघून चाललाय सीमा पार. येतोय हा उत्तुंग षटकार. बॉल फुल पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल षटकार. पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता, अगदी मी म्हणेन फळं छातीपर्यंत चेंडू आला होता. बॅट स्विंग बघा किती सुंदर पाहायला मिळाली. बॉडी वेट थोडंसं मागं नेलं होतं, एक पाऊल पुढं टाकलं होतं आणि त्यानंतर मात्र एक चांगला फटका साकारताना फलंदाज संदीप पाटीलला पाहिलं. पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवरती काय सुंदर त्याने आघात केलं. धावसंख्या 6च्या मदतीने आता 16 या अंकावरती पाहायला मिळते. 15 मध्ये आता 13 बनवायचे आहेत समीर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला आहे, ही लाईन चांगली आहे आणि याच चेंडूचा मग उल्लेख मगाशी केला होता. पुढे टाकलाय, लेंथ मध्ये थोडासा बदल केला. मागचा बॉल थोडासा मागे होता, शॉट ऑफ गुड लेंथ होता, त्याच्यावरती प्रहार झाला. यावेळेला फुलर लेंथ
आणि सरळ बीट केलंय पाहू शकता आणि थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. या चेंडूची अपेक्षा आहे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर उडवलाय. यावेळेस तेवढंसं प्रॉपर टायमिंग नाही आहे. साई आलाय चेंडूवरती. पुन्हा दुसऱ्या धावेचा बॉल पाहायला मिळतोय. फेकी चांगली त्याने केली परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजा थांबवता आलं नाही. चांगली रनिंग पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट. डोक्यावर बर्फ ठेवून आता खेळ सुरू आहे कारण आता 13 बॉल आणि 11ची गरज आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावतोय आणि इथे काय घडलंय पंचांकडे आता पुन्हा मागणी करण्यात आली आणि तिसऱ्या पंचांकडे विचारपूस केली जाणार. जरूर धावपासाठी रेफर करण्यात आलेला. बघूया बॉल बरोबर कलेक्ट केला. मुकेश स्वतः पडला, स्वतःला सावरलं आणि त्या दरम्यान फलंदाज पोहोचला. 1 धाव तिथे कंप्लीट झाली. आता 12 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. पेपरवरती समीकरण सोपं दिसतं परंतु याच मैदानावर 12 बॉलमध्ये 5 धावा डिफेंड होताना देखील आपण बघितलेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ आहे कारण क्रिकेटच्या खेळामध्ये समीर आपण बऱ्याचदा पाहिली आहे 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले जातात तर 6 मध्ये 1 धाव ही होत नसते. याच खेळाचं नाव क्रिकेट आहे आणि सध्याच्या घडीला आपण समीकरण पाहतोय 12 मध्ये आता 10 बनवायचे आहेत. आणि षटक क्रमांक 3 घेऊन सोमनाथ यावेळेला मार्गस्थ होतो हनुमान टेंभोदेकडून. आता फलंदाजी करण्यासाठी संदीप ज्याच्या बॅटमधून एक षटकार तुम्हाला बघायला मिळाला त्याला साथ देतोय राजा. चांगली भागीदारी या दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. महेश आऊट झाला त्याच्या पाठोपाठ विदेश देखील शून्यावर आऊट झाला. लागोपाठ 2 विकेट मिळाल्या परंतु त्यानंतर इथून तग धरून बॅटर्स 2 आपल्याला उभे राहताना दिसले ते वडूनगर संघासाठी. तारणहार संकट मोचकाची भूमिका ते सध्या बजावत आहेत कारण जिंकणारा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणार आहे. कारिवलीच्या विरुद्ध खेळेल. चांगल्या प्रकारची पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि उंचीचा गोलंदाज सोमनाथ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे आणि या गोलंदाजाकडे समीर ती ताकद आहे. बऱ्याच मॅचेसमध्ये याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. आपटून टाकला चेंडू आहे. वेगवान चेंडू आहे. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय. वाईट बॉल देखील आहे. 1+1 आता 2 धावा पाहायला मिळतात. पुन्हा चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या चुका तुम्हाला आता सुधारणं फार गरजेचं आहे. चुकीला माफी नाही अशा मिस्टेक्स. हे पहा लेग स्टंपच्या बाहेरून बॉल सरळ निघून गेला. कीपर देखील त्या ठिकाणी चूक करतोय. आता 12 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनला लेफ्टी बॅटर राजा असेल जो सलामीला आलाय. नक्कीच आणि दबाव आता पूर्णपणे पाहायला मिळतो टीम टिंभवलीच्या माध्यमातून. आणि तुला तर माहितीच आहे समीर दबावाच्या स्थितीमध्ये रतिमहार ते देखील ढेर होत असतात. आता तो प्रेशर हँडल करणार का टिंभवली संघ कारण सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षकांची धावपळ आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. प्रेशर सिच्युएशन आहे. दबाव जरूर आहे. अंडर प्रेशरमध्ये अनेक महारथी खेळाडू ज्यांच्या पायाखालची जमीन स्थिर नसते. डेफिनेटली किती मोठा खेळाडू का असू द्या ना परंतु या स्थितीमध्ये जो दबावावर मात करेल तो डेफिनेटली इथून जिंकणार आहे. और किस्मत भी बहादुरी की साथ देते असं म्हटलं जातं. 12 मध्ये आता 8 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ तयार. मात्र डावखुरा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुलचा फटका. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी चांगली आलेली आहे आणि इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर रनिंग. पुन्हा एकदा अगदी मी म्हणेन हरणाच्या गतीने हे दोन्ही फलंदाज पळाले होते. ॲक्शन रिप्लाय आपण पाहतोय. 11 बॉल आणि 6ची गरज. सोप्प समीकरण. क्वार्टर फायनलचे दरवाजे उघडत असताना रघुनाथ स्पोर्ट वडूनगर हा संघ आपल्याला बघायला मिळतो असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू जास्त आहे धावसंख्या कमी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ तयार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं. टायमिंग व्यवस्थित नाही आहे. चेंडू आपण पाहतो रिंगमध्ये अडवला जातोय. दरम्यान 1 धाव इथे नक्कीच पूर्ण झालेली आहे. 10 मध्ये आता 5चं इक्वेशन आलेलं आहे. टार्गेट थोडं कमीच होतं. मी म्हणेल 8 ते 10 रन्स शॉर्ट पडले टेंबोलीचे फलंदाज परंतु सामना संपलेला नाहीये. 40 धावा जर स्कोर कार्डवरती असतं तर डेफिनेटली एक चांगला फाईट बॅक पाहायला मिळाला असता. जितू धुमाळ्याची गोलंदाजी समीर फार महत्त्वाची राहिली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ही लाईन पण आता गरजेचं आहे. पुन्हा यष्टीरक्षक चुकी करतोय. फेकी देखील रॉंग एंडला केलेली आहे. बॅकअप चांगलं झालं. पंचांनी इशारा पोचवलेला आहे
1+1 अशा पुन्हा 2 धावा जोडल्या जाणार. खराब गोलंदाजी. असं वाटते की हा सामना आता इथून सोडलेला सोडून दिलेला सरेंडर केलेला असं म्हणूया आपण टेंभोली संघानं. ज्या प्रकारे खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये नांगी टाकलेली आहे. 3ची गरज. यावेळेस आपटून टाकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आहे. सोमनाथला अजूनही लाईन समीर सापडलेली नाहीये. सातत्याने व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले. ऑलरेडी धावा कमी होते आणि अशा कंडिशन्समध्ये व्हाईट बॉल जरूर व्हाईट चेंडूला माफी नाहीये आणि अशा गोलंदाजीला सुद्धा माफी नाहीये. हो, यावेळेला क्लासिकल फटका. थोडीशी जागा बनवली आहे. ओव्हर पिच बॉल जरूर होता आणि त्याच्यावरती एकच धाव पूर्ण केली. एका धावेने आता स्कोर पुढे जाताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 28. स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज आहे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी रघुनाथ स्मृती वडूनवगर संघाला. चांगला खेळ पाहायला मिळाला. एका धावेची आता फक्त गरज आहे. सोमनाथ पुन्हा एकदा तयार. जोरात मारायचं होतं. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती. ब्लँक शॉट खेळायचं होतं परंतु बघा सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा चेंडू डॉट बॉल आलाय आणि या चेंडूंना फार उशीर झालं समीर. हे चेंडू अगदी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये जर लगातारचे आले असे ना तर कदाचित मी म्हणेन सामन्यामध्ये थोडीशी चुरस असती. पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे. टायमिंग देखील प्रॉपर आहे. चेंडू वेगाने निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा विजयी चौकार. आपण या ठिकाणी देणार आहोत जितू धुमाळे इज द मॅन ऑफ द मॅच. आणि चला बॉल जमा करायचा आहे. शेवटचा सामना क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड नाईट मधील हा शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद असू द्या. टीम कारिवली आणि वडूनवगर आजच्या लॉर्ड्स मधील शेवटचा सामना. येस 4 ओव्हरचा सामना असेल. लवकर या थोडं. दोन्ही कॅप्टन आहे वडूनवगर आणि कारिवली. त्या अगोदर जितू धुमाळीला आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. विकेट हॅट्रिक त्यानं कंप्लीट केली. प्रथमतः मी केपी कैलास पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभाचे आपण ट्रॉफी द्यायची आहे. प्रदीप पाटील यांच्या शुभाचे आपण मेडल देत आहोत. त्यानंतर विनोद पाटील यांच्या शुभाचे गिफ्ट हॅम्पर. अशोक पाटील यांच्या शुभाचे आपण आणखी गिफ्ट हॅम्पर देतोय. आणि राजेश पाटील संघ मालक वडूनवगरचे त्यांच्या शुभाचे आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देतोय. वेल डन जितू धुमाले अँड ऑल द बेस्ट फॉर द क्वार्टर फायनल मॅच. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आलेले आहेत परशु आणि महेश. क्वार्टर फायनलचा सामना जो जिंकेल तो उद्या ठीक 5 वाजता जॉली स्पोर्ट कामतगरच्या विरुद्ध खेळण्यासाठी इथे हजर असेल याची नोंद असू द्या.